हेलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, आपण NTA UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट याचा पेपर फर्स्ट असतो सर्वांसाठी कॉमन. त्याचा सिलेबस आपण व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. तर आपण यामध्ये पेपर फर्स्ट त्याच्यातील युनिट नंबर सेकंड रिसर्च ॲप्टिट्यूड सुरू केला आहे. याच्यावर मी ऑलरेडी 4 लेक्चर अपलोड केलं आहे. हे लेक्चर नंबर 5 आहे. तर या लेक्चरमध्ये आपण रिसर्चचे प्रोसेस काय आहे, म्हणजे रिसर्चचे स्टेप्स काय आहेत हे आपण पाहणार आहोत. तर स्टेप खूप महत्त्वाचे असतात रिसर्चच्या. तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक वेळेस याचा अरेंज सिक्वेन्स म्हणजे रिसर्चच्या स्टेपचा सिक्वेन्स विचारला जातो, स्टेप अरेंज करायला लावला जातात. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला रिसर्चच्या स्टेपचा लाईफ टाईम कधीच विसर पडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. या स्टेप पहा, तुम्ही कुठेही स्टेप पहा याचे सिमिलरच असणार किंवा या स्टेपमधूनच तुम्ही कोणतेही रिसर्च स्टेप अरेंज करू शकता. तर काहीच यामध्ये आपण रिसर्च स्टेप पाहणार आहोत. त्याआधी काहीच जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सेट नेटबद्दल व्हिडिओ या चॅनलवर भेटत जातील. त्याचबरोबर काहीच हा व्हिडिओ झाल्यानंतर याची PPT आपण VPD एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तुम्ही आजच टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला अपडेट तर भेटतीलच, त्याचबरोबर ज्या PPT वगैरे आहेत त्याही तुम्हाला नोट फ्रीमध्ये भेटत जातील. तर काहीच आपण हा व्हिडिओ सुरू करूया रिसर्चच्या स्टेप्स. त्याआधी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो काय चाललं आहे आपलं, की आपण रिसर्च ॲप्टिट्यूड हा युनिट नंबर सेकंड सुरू केला आहे पेपर फर्स्टचा. यामध्ये आपण ऑलरेडी 4 लेक्चर अपलोड केलं आहे. त्या 4 लेक्चरमध्ये आपण इतका सिलेबस कव्हर केला आहे हा वरचा. तर यामध्ये आपण रिसर्चचे मिनिंग, टाईप्स, त्याचे आणखी जे मेथड्स आहेत रिसर्चच्या टोटल 25 मेथड्स आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या आपण पाहिल्या आहेत. याच्या व्हिडिओ 3 आणि 4 तुम्हाला भेटेल, लिंक सगळ्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही ते कव्हर करू शकता. नंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये रिसर्चचा जे स्टेप आहेत म्हणजे प्रोसेस आहे रिसर्चची ते आपण पाहणार आहोत काय आहे ती. काहीच याच्या आधीची व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला काय होईल की एका लिंकमध्ये पूर्ण हा सिलेबस तुमचा कव्हर होईल. यानंतर आपण टीचिंग ॲप्टिट्यूडवर पण 10 लेसन टाकणार आहोत. नंतर हायर एज्युकेशनवर 10 लेक्चर टाकणार आहोत, जेणेकरून तुमचा सिलेबस हा 10 लेक्चरमध्ये पूर्णपणे कव्हर होईल. तर काहीच आपण पाहूया रिसर्चचे स्टेप्स काय आहेत. तर आपला हा आहे रिसर्च क्रॅश कोर्स. हा टार्गेट ऑडियन्स कोण आहे याच्यासाठी, म्हणजे हा व्हिडिओ कोणासाठी आहे, तर जे NTA UGC नेटचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण NTA ना गाईज दरवेळेस हा क्वेश्चन विचारलाच जातो की रिसर्चच्या स्टेप म्हणजे अरेंज करायला लावतात, सिक्वेन्स तुम्हाला अरेंज करायला लावतात, म्हणून रिसर्च स्टेप हे खूप महत्त्वाचे आहेत. MS सेटमध्ये पण अनेक वेळा विचारला आहे. नंतर कॉमर्सचा जो पेपर सेकंड आहे आपला सब्जेक्ट वाईज पेपर जो असतो सेकंड, त्यामध्ये पण रिसर्च ॲप्टिट्यूड चांगल्या वेटेजला आहे. आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण रिसर्च ॲप्टिट्यूड चांगल्या वेटेजला आहे. तर गाईज आपण पाहूया रिसर्चच्या स्टेप्स. त्याआधी इथं रिसर्च थोडं मिनिंग दिलं आहे स्टेपचं काय आहे ते सांगतो तुम्हाला. द रिसर्च प्रोसेस इन्व्हॉल्व आयडेंटिफाईंग, लोकेटिंग, असेसिंग अँड ॲनालायझिंग द इन्फॉर्मेशन टू सपोर्ट युअर रिसर्च क्वेश्चन. म्हणजे यांनी काय म्हणलं आहे, रिसर्चच्या स्टेप आहेत त्या इन्व्हॉल्व, त्याच्यामध्ये काय असतं तर आयडेंटिफाय करणं, लोकेटिंग करणं आणि ॲसेसिंग करणं. कशाला, जी इन्फॉर्मेशन आहे ती क्वेश्चनची इन्फॉर्मेशन आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी यांना ॲनालिसिस करणं. त्याचबरोबर देन द डेव्हलपिंग द एक्सप्रेसिंग युअर आयडियाज, म्हणजे जे आपले आयडिया आहे त्याला एक्सप्रेस करून डेव्हलप करणं. तर हे बेसिक इतकं काय महत्त्वाचं नाही आहे, फक्त एक ॲड केलं आहे म्हणून तुम्ही वाचू शकता. याचं स्क्रीनशॉट मारा आणि तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता. आपण डायरेक्ट रिसर्चचे स्टेप आहेत त्या पाहूया. तर स्टेप ऑफ रिसर्च या खूप महत्त्वाच्या आहे. यांचा सिक्वेन्स तुम्हाला पाठ करायचा आहे. लिहून घ्या एका पेजवर, नोटबुकवर तुम्ही केलीच असेल मी सांगितल्याप्रमाणे, त्याच्यावर तुम्ही नोटबुकवर लिहून घ्या स्टेप्स. याचा सिक्वेन्स लिहून घ्या फक्त, तो महत्त्वाचा आहे. तर पहिली स्टेप आहे फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. पहिलं काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा रिसर्चला आपण काय करणार, जो प्रॉब्लेम आहे त्याला फॉर्म्युलेशन करणार. आता कसं फॉर्म्युलेशन केल्यानंतर काय करणार, लिटरेचर रिव्ह्यू करणार. म्हणजे काय, जो ऑलरेडी रिसर्च झाला आहे, आता फॉर एक्झाम्पल मी जो रिसर्चचा टॉपिक निवडला आहे त्याच्यावर कोणतं रिसर्च ऑलरेडी केलाच असेल, तर तो रिसर्च जो केला ना त्याचा आपण ओव्हरव्ह्यू घेणार. म्हणजे कसं केला, त्याला काय प्रॉब्लेम आले ते, त्यांनी कशा मेथड सापडल्या त्या, याचा एक आपण अंदाज घेणार. म्हणजे आपण म्हणतो की प्री प्रिपरेशन, म्हणजे रिसर्च करण्याआधी आपण पहिला जो रिसर्च झाला त्याचा अभ्यास करतो, त्याला म्हणतो आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. नंतर फॉर्म्युलेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आपण फॉर्म्युलेशन करणार. नंतर रिसर्च व्हेरिएबल डिटरमाइन करणार. नंतर मेजरमेंट स्केल आपण डिटरमाइन करणार. आता याच्यात 4 मेजरमेंट स्केल आहेत, तुम्हाला माहीत असेल तर सिक्वेन्स लक्षात ठेवा. नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरव्हल, रेशो. नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरव्हल आणि रेशो या पुढे आपण पाहणारच आहोत, पण याचा सिक्वेन्स एक लक्षात ठेवा. नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरव्हल, रेशो या रिसर्चच्या स्केल आहेत, या आपण कशासाठी करणार, मेजरमेंटसाठी उपयुक्त करणार. नंतर फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च हायपोथिसिस, म्हणजे गृहीतक आपण मानणार. तर हे कितकं काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की पहिली स्टेप काय, तर पहिली स्टेप आहे आपली फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. आता ही स्टेप झाल्यानंतर सेकंड स्टेप आपली काय, प्रिपरेशन ऑफ रिसर्च डिझाईन, म्हणजे रिसर्चची डिझाईन आपल्याला प्रिपेअर करायची. आता त्याच्यामध्ये काय येतं तर एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन किंवा नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन किंवा दोघांचं मिक्स.
म्हणजे काय, एक्सपेरिमेंटल म्हणजे आपण एक्सपेरिमेंट करणार आहे, किंवा नॉन एक्सपेरिमेंटल म्हणजे कोणता, थेरटिकल आपला फक्त बुकमध्ये लिहायचा तो थेरटिकल, किंवा दोघांचं मिक्स म्हणजे आपण काय म्हणतो त्याला कॉजल कंपॅरेटिव्ह किंवा एक्सपोज फॅक्टर रिसर्च. म्हणजे काय, याच्यात मॅनिप्युलेशन केलं जात नाही, हा एक्सपेरिमेंट असतो, थोडासा एक्सपेरिमेंट असतो, म्हणजे मिक्स रिसर्च असतो. तर रिसर्चच्या डिझाईनमध्ये हे येतं. तर पहिली स्टेप लक्षात ठेवा, फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, नंतर प्रिपरेशन ऑफ रिसर्च डिझाईन, ही दुसरी स्टेप आहे. पूर्णपणे स्टेप मी लास्टला पूर्णपणे एका सिक्वेन्समध्ये चांगल्या प्रकारे ॲड केलं आहे. लेसन्स म्हणजे आपल्या लास्टला जाऊन मला दाखवणच मी कशा प्रकारे ॲड केलं आहे. फक्त आत्ता हे स्टेप लक्षात ठेवा. दुसरं आहे रिसर्चची डिझाईन प्रिपेअर करायची. नंतर आहे डाटा कलेक्शन टूल. आता डाटा कलेक्शन टूल याचे कोणत्या टूलने आपण डाटा कलेक्शन करणार ते डिटर्माइन करायचं. इथं आपण डाटा कलेक्शन करत नाही आहे, लक्षात घ्या, फक्त त्याचा टूल डिटर्माइन करतोय. तर टूल म्हणजे काय, तर कशा प्रकारे आपण डाटा कलेक्शन करणार, तर ही आपण डिटर्माइन करणार. आता इथं शब्द आला मेथड्स आणि मेथडॉलॉजी. याचा डिफरन्स पण लक्षात ठेवा. मेथड म्हणजे काय, एखादी गोष्ट करण्याची पद्धत, आणि अनेक पद्धती मिक्स केल्या तर आपण त्याला म्हणतो मेथडॉलॉजी. म्हणजे काय, एखादी पर्टिक्युलर पद्धत असते ना, ती एक मेथड झाली, आणि अनेक अनेक पद्धती एकत्र केल्या, अनेक मेथड्स एकत्र केल्या तर म्हणतो आपण मेथडॉलॉजी. म्हणजे त्या मेथडला इम्प्लिमेंटेशन करण्याची प्रोसेस म्हणजे मेथडॉलॉजी. नंतर काय करणार आपण, डाटा कलेक्शनचे टूल आपण डिटर्माइन करणार. नंतर काय करणार, सिलेक्ट सॅम्पलिंग टाईप्स, म्हणजे सॅम्पलिंगचा टाईप्स आपण डिटर्माइन करणार. आणि त्याच्यात हे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी, याचं मिनिंग तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. मी लेक्चर फर्स्ट होतं आपलं रिसर्च ॲप्टिट्यूडचं, त्याच्यामध्ये डिस्कस केलंच होतं. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही ते कव्हर करू शकता. तरी सांगतो जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, तर बाय चान्सने सिलेक्शन करणार. फॉर एक्झाम्पल, एका गोणीत आपण बॉल टाकले, एक एक्झाम्पल सांगतोय, एका गोणीत आपण 10-12 बॉल टाकले, आणि आपण काय करणार, त्या गोणीत हात घालणार, रँडमली कोणताही आपण काय करणार, बॉल काढणार. त्याला म्हणतो आपण बाय चान्स, म्हणजे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आपल्यालाच माहीत नसतं आपण काय सिलेक्ट करणार आहे, जे येईल ते सिलेक्शन होणार. नंतर काय, नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, जजमेंटल. आपल्याला गोणी आपण उघडी करणार, आपल्या हाताने जे कलरचा बॉल काढायचा तोच आपण काढणार, याला म्हणतो आपण नॉन प्रोबॅबिलिटी. म्हणजे आपण एक जजमेंट लावून आपण ते सिलेक्ट करणार, त्याला म्हणतो नॉन प्रोबॅबिलिटी. हे बाय चान्स नसतं. बाय चान्स कोणतं असतं, प्रोबॅबिलिटी असतं. नंतर हे म्हणजे तिसरी स्टेप होती डाटा कलेक्शनचे टूल डिटर्माइन करायचं. चौथी स्टेप आहे सिलेक्शन सॅम्पलिंग टाईप्स. पाचवी स्टेप आहे राईट रिसर्च प्रपोजल. हे स्टेप महत्त्वाचे आहेत, मी लास्टला ॲड केलेल्या आहेत, त्या लिहून घ्या. ह्या नाही लिहिल्या तरी चालतील, म्हणजे त्या मी सिक्वेन्समध्ये एकाच शब्दामध्ये ॲड केलेल्या आहेत सर्व. नंतर हे काय, पाचवा रायटिंग रिसर्च प्रपोजल. यातमध्ये काय, जे रिसर्चचं प्रपोजल आहे आपलं ते राईट करायचं फक्त, इतकंच आहे. नंतर 6वी स्टेप काय आहे, डाटा कलेक्शन. आता आपण ज्या टूल्स वापरले होते डाटा कलेक्शनसाठी, ते डाटा कलेक्शन करायचा. म्हणजेच काय करायचं, याच्यात आपण 2 प्रकारे डाटा कलेक्शन करू शकतो, प्रायमरी आणि सेकंडरी. आता यामध्ये काय येतं, इंटरव्ह्यू, शेड्यूल, क्वेश्चनर आहे, ऑब्झर्वेशन, हे डाटा कलेक्शनचे टाईप्स आहेत. म्हणजे ऑब्झर्वेशनने पण आपण डाटा कलेक्शन करू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट हॅपन होती, त्याचं आपण लांबूनच ऑब्झर्वेशन करणार, त्याला माहीत पण नसणार की आपण त्याचं ऑब्झर्वेशन करतोय समोरच्याचं. आपण फक्त काय करणार, त्याचं इथून लांबून ऑब्झर्वेशन करणार, याला म्हणतो आपण ऑब्झर्वेशन. इंटरव्ह्यू म्हणजे काय, मग फेस टू फेस इंटरव्ह्यू असो, डायरेक्ट असो, इनडायरेक्ट असो, इंटरव्ह्यू मार्फत पण डाटा कलेक्शन करता येतो. नंतर शेड्यूल म्हणजे काय, जो व्यक्ती आहे तोच काय करणार, आपल्याला डाटा देणार पूर्णपणे शेड्यूल वाईज. तर आणि क्वेश्चनर म्हणजे समोरच्याला क्वेश्चन विचारायचे आणि त्याचं आन्सर घ्यायचं, याच्यामार्फत आपण डाटा कलेक्शन करू शकतो. तर 6वी स्टेप आपली डाटा कलेक्शन. 7वी स्टेप आहे ॲनालायसिस ऑफ डाटा. मग डाटा जो कलेक्ट केला आहे ना, त्याला पुढे ॲनालिसिस करायचं, म्हणजेच क्लासिफिकेशन, एडिटिंग, असं ॲनालिसिस करायचं. आता ॲनालिसिससाठी मी जे स्टेप सांगितलं त्या, हे पहा, नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल, रेशो. हे रेशो 4 नंबरला, याच्यामार्फत आपण ॲनालिसिस करू शकतो. हे मेजरमेंटचे स्किल आहेत, इथं नाही घेतल्या तरी चालेल बरं का, मेजरमेंटमध्ये येतात त्या. फक्त एवढं लक्षात ठेवा, 4 स्केल आहेत, त्यांचा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. नॉमिनल 1 नंबरला आहे, ऑर्डिनर 2 नंबरला आहे, इंटरवल 3 नंबरला आहे, आणि रेशो 4 नंबरला आहे. आता नॉमिनल म्हणजे काय, फक्त नॉमिनल, याच्यात क्वांटिटी क्वालिटी नसते, फक्त क्वालिटी असतं नॉमिनल, नाही का, म्हणजे नावाप्रमाणे क्लासिफिकेशन करायचं. ऑर्डिनर म्हणजे काय, रँक द्यायची. इंटरवल म्हणजे काय, 1 ते 10 याच्यामध्ये आपण रँक देणार त्यांना, इंटरवल स्केल. आणि रेशो म्हणजे काय, सर्वांचं मिक्स, या 3 स्केलच्या वरच्या आहेत यांचं सर्वांचं मिक्स, म्हणजे रेशोमध्ये आपण ती स्केल मोजणार. तर याचे ॲनालिसिस ऑफ डाटा ही 7वी स्टेप आहे. 8वी स्टेप काय आहे, रायटिंग रिसर्च रिपोर्ट. आता याच्यात पण रिसर्च रिपोर्टचा पण सिक्वेन्स असतो. पहिलं टायटल पेज असतं, नंतर टेबल अँड कंटेंट्स असतं, नंतर चॅप्टर असतात, नंतर बिब्लिओग्राफी असते, नंतर अपेंडिक्स असतं, नंतर रेफरन्स असतं. तर ह्या पण स्टेप महत्त्वाच्या आहेत, लिहून घ्या एकदा पेजवर. आता इतकं झालं आपलं रायटिंग ऑफ रिसर्च रिपोर्ट. आता हे आपलं रिसर्चच्या बेसिक स्टेप झाल्या. पण याच्यापेक्षा पण मी चांगल्या लेवलच्या स्टेप काढल्या आहे, अनेक स्टेप मिक्स करून फक्त एकच स्टेप तुमच्यासाठी बनवलं आहे. ही स्टेप तुम्ही काहीच पाहिली नाही खालची, मी
दाखवणारच तुम्हाला. ही स्टेप पाहिली ना, तुम्ही कुठेही रिसर्च स्टेप विचारून दे तुम्हाला, फक्त मी ज्या स्टेप सांगणार आहे आता ते तुम्हाला पाहिजे आहेत. तर रिसर्च रिपोर्ट स्टेप दाखवतो मी तुम्हाला. ह्या स्टेप खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं काय, सिलेक्शन ऑफ टॉपिक. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टेप वेगळ्या कधीच विचारला जाणार नाही, एवढं लक्षात घ्या. पहिले सिलेक्शन ऑफ टॉपिक म्हणजे टॉपिक जो आहे रिसर्चचा तो सिलेक्ट करायचा. नंतर डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्चच्या प्रॉब्लेमला डिफाईन करायचा, म्हणजे जो टॉपिक आपण सिलेक्ट केला आहे त्याला काय करायचं, डिफाईन करायचं. डिफाईन केल्यानंतर काय करायचं, लिटरेचर रिव्ह्यू. आता लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय, जो पहिले रिसर्च झालता, जो आपला प्रॉब्लेम आपण निवडला आहे ना त्याच्यावर ऑलरेडी रिसर्च झाला असेल त्या रिसर्चचा आपण काय करायचं, रिव्ह्यू करायचा. म्हणजे त्यांनी कसं रिसर्च केला होता, कंडक्ट केला होता हे आपण पाहायचं आणि आपल्या रिसर्चमध्ये त्याची हेल्प घ्यायची, म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू. आता लिटरेचर रिव्ह्यू केल्यानंतर आपण रिसर्चचं ऑब्जेक्ट जे आहे त्याला डेव्हलप करायचं. आता ऑब्जेक्ट डेव्हलप केल्यानंतर काय करणार आपण, व्हेरिएबल आणि हायपोथेसिस फॉर्म्युलेशन. म्हणजे ऑब्जेक्ट डेव्हलप केलं आहे त्याला टेस्ट करायचं आहे, त्यासाठी आपण एक हायपोथेसिस मांडणार, म्हणजे गृहीतक मांडणार. तर गृहीतक मांडला आपण 5 नंबरला. 6 नंबरला काय करणार, रिसर्चची डिझाईन पण आपण प्रिपेअर करणार. म्हणजे आपल्याला कशा प्रकारे रिसर्च करायचा आहे, आपल्याला किती वेळ लागणार रिसर्चला, कोणते कोणते टूल्स वापरायचे, या सर्व रिसर्च डिझाईनमध्ये गोष्टी येतात. रिसर्च डिझाईन हा प्रिपेअर केल्यानंतर सॅम्पलिंग डिझाईन आपण यूज करणार. आता सॅम्पलिंग डिझाईन म्हणजे काय, प्रॉबिलिटी सॅम्पलिंग वापरायचं आहे का नॉन प्रॉबिलिटी वापरायचं आहे, म्हणजे सॅम्पल सिलेक्ट करणार आपण ते कसं करणार हे आपण सॅम्पलिंग डिझाईनमध्ये पाहणार. नंतर काय करणार, ही सॅम्पलिंग डिझाईन वापरली त्याच्यामार्फत आपण काय करणार, डाटा कलेक्शन करणार. मग डाटा कलेक्शन केल्यानंतर ह्या डाटाला ॲनालिसिस करणार. आता डाटा ॲनालिसिस केल्यानंतर आपण काय करणार, हायपोथेसिस, हे जे हायपोथेसिस मांडलं होतं तिथं याला काय करणार, आपण टेस्ट करणार. जे आपलं हायपोथेसिस मांडलं होतं ते राईट आहे का रॉंग आहे. आपण बेसिकली 2 हायपोथेसिस असतात, एक नल हायपोथेसिस आणि एक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असतं. तर हे दोन्ही म्हणजे याच्यातील आपण जे नल हायपोथेसिस आहे याला काय करणार, आपण टेस्ट करणार. आणि हे टेस्ट केल्यानंतर आपण काय करणार, जे रिपोर्टिंग आहे ते करणार. तर हे बेसिक स्टेप आहे रिसर्चच्या. यांच्यात तुम्हाला रॉकेट सायन्स काहीच लावायचं नाही, फक्त ज्या स्टेप आहेत ना याचा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे तो पाठ ठेवा. पहिले सिलेक्शन ऑफ रिसर्च टॉपिक, दुसरे रिसर्चचा प्रॉब्लेम, नंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, नंतर डेव्हलप ऑब्जेक्टिव्ह, नंतर व्हेरिएबल अँड हायपोथेसिस फॉर्म्युलेशन, नंतर रिसर्च डिझाईन, नंतर सॅम्पलिंग डिझाईन. आता हे लक्षात घ्या, रिसर्च डिझाईन म्हणजे वायडर कन्सेप्ट आहे. याच्या आत येतं सॅम्पलिंग डिझाईन, इथं कन्फ्युजन होऊन नका जाऊ कधी. रिसर्च डिझाईनमध्ये सॅम्पलिंग डिझाईन येणार. तर सॅम्पलिंग डिझाईन 7 नंबरला, नंतर 8 नंबरला डाटा कलेक्शन, 9 नंबरला डाटा ॲनालिसिस आणि 10 नंबरला हायपोथेसिस टेस्टिंग आणि 11 नंबरला रिपोर्टिंग. आता यामध्ये एक क्वेश्चन येतो, तो एक लक्षात घ्या. रिसर्च स्टेपमध्ये जे इथिक आहे आपण पाहणारच आहोत, ते 9 लेक्चरला, सॉरी 8 नंबरच्या लेक्चरला पाहू आपण ते रिसर्च इथिक. आता या ज्या स्टेप आहेत ना याच्यात इथिकचा सर्वात जास्त संदर्भ कधी असतो, जेव्हा आपण हे डाटा कलेक्शन करतो ना, यामध्ये रिसर्च सगळ्यात जास्त मॅटर करतं. पेपरला अनेक वेळा विचारला हा क्वेश्चन, की रिसर्च इथिक्स सर्वात जास्त कधी येतं, म्हणजे कधी रिसर्चमध्ये कन्सिडर केलं जातं. तर जेव्हा आपण डाटा कलेक्शन करत असतो त्यावेळेस रिसर्च इथिक हे सर्वात जास्त मॅटर करत असतं, हे एक लक्षात ठेवा. हा रिसर्च स्टेप होत्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांशी शेअर करा आणि कृपया हे रिसर्च स्टेप आहेत एका वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुमच्या वारंवार वाचून पाठ होऊन जातील. पाठ करायची गरज नाही, फक्त याचं सिक्वेन्स लॉजिकल आहे तोच फक्त पाठ ठेवायचा आहे. एक सिक्वेन्स आहे, तुम्हाला जे रिअल लाईफमध्ये सिच्युएशन समोर आणायची आणि त्याच्यानुसार हे पाठ करायचा. तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांशी शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही प्रिपरेशनमध्ये थोडीशी हेल्प होईल. गाईज थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.